नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. अशी बनवा काजू गोळ्याची भन्नाट चविष्ट चवदार आमटी. असा हा थंबनेल बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला उत्सुकता लागली असेल की आजची ही काजूची आमटी कशा प्रकारे बनवली असेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग थेट रेसिपीकडे वळूया. त्या ठिकाणी आपली ओल्या काजू गोळ्यांची भाजी बनवण्यासाठी जे काजू घेतलेले आहेत ते गावरान काजू आहेत. आणि फेब्रुवारी मार्च महिना लागला ना की हे काजू यायला सुरुवात होते. आपले जे ओले काजू असतात ना त्याची जी खालची बी असते ती कापली जाते आणि अशा प्रकारे हे काजू गोळे मिळतात. आता हे काजू गोळे सोलायचे कसे ते आपण बघूया. यासाठी आपल्याला कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि कोमट केलेले पाणी ह्या काजू गोळ्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. आपले काजू गोळे भिजतील एवढे आपल्याला यामध्ये कोमट पाणी घालून घ्यायचं आहे. कोमट पाणी घातल्यामुळे काय होतं, काजू गोळ्याची जी बाहेरची सालं असतात ना ती निघायला मदत होते. खरंच या काजू गोळ्यांची भाजी एवढी भन्नाट लागते ना की मच्छी आणि मटण याला सुद्धा पाठी सोडेल एवढी ही काजू गोळ्यांची भाजी छान तयार होते. तर बोलता बोलता आपले सर्व काजू गोळे सोलून झालेले आहेत. आता यासाठी लागणारा साहित्य आपण बघून घेऊया. काजू गोळ्यांची भाजी बनवण्यासाठी मी येथे एक शिराळा घेतलेला आहे, कैरी घेतलेली आहे, टोमॅटो घेतले आहेत, कांदे तसेच बटाटे आणि लसूण घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं सोलून आणि कापून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण सगळ्यात पहिले आपण शिराळ्याची सालं व्यवस्थित अशी काढून घेऊया. म्हणजे आपला शिराळा कचकचणार नाही आणि ते भाजीमध्ये छान मिळून येईल. यानंतर मी 2 मीडियम साईजचे कांदे येथे घेतलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहेत. तर आपण कांदे सुद्धा बारीक कापून घेऊया. तर या ठिकाणी मी लसूण ऑलरेडी सोलूनच घेतलेला आहे. तर या ठिकाणी आपला कांदा बारीक कापून झाल्यानंतर आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक असे कापून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपले हे झाडावरचेच टोमॅटो आहेत, ते एकदम बारीक कापले नाहीत तरी चालणार आहे. मीडियम असे आपल्याला ह्या भाजीसाठी कापून घ्यायचे आहेत, म्हणजे आमटीसाठी. तर या ठिकाणी आपण टोमॅटो सुद्धा कापून घेतलेले आहेत. टोमॅटो चिरून झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बटाटा सुद्धा चिरून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी बटाटा सुद्धा चिरून घेऊया. आता आपण सोलून घेतलेलं जे शिराळ आहे त्याचे सुद्धा बारीक काप आपल्याला येथे करून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी आपल्याला एकदम बारीक सुद्धा काप करायचे नाहीत, मीडियम असे काप करून घ्यायचे आहेत. आता हे जेव्हा आपण सीझनल शिराळं घालतो ना भाजीमध्ये तेव्हा जी भाजीची चव आहे ना ती अजून दुपटीने वाढते. तर या ठिकाणी मी येथे कैरी सुद्धा घेतलेली आहे. तर आपण येथे कैरी सुद्धा घालून घेणार आहोत. तर कैरीचे सुद्धा आपण या ठिकाणी बारीक काप करून घेतलेले आहेत. तर मी येथे 5 ते 6 पाकळ्या लसूण आणि तसेच 1 इंच एवढं आलं घेतलेलं आहे. आता आपला जो दगडी खलबत्ता आहे त्यामध्ये मस्तपैकी बारीक ठेचून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी दगडी खलबत्ता वापरण्यापूर्वी तो कसा राबवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी काजू गोळ्याच्या आमटीसाठी लागणारे आपलं सगळं साहित्य कापून रेडी झालेलं आहे. आता एक मोठं पातेलं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपण जे सोलून घेतलेले काजू गोळे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तसेच चिरून घेतलेले शिराळसुद्धा घालायचे आहेत आणि आपण जे कापून घेतलेली बटाटी आहेत तीसुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहेत. हे सगळं पाण्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला फोडणीची तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवर अगोदरच कढई ठेवून घेतलेली आहे आणि त्यामध्ये नेहमीच्या भाजीपेक्षा थोडे जास्त तेल घालून घ्यायचे आहे. म्हणजे 7 ते 8 पळ्या आपल्याला तेल घालायचे. तसेच तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी हे खडे मसाले घालून घ्यायचे आहेत आणि तसेच हिंग सुद्धा घालून घ्यायचं आहे. हे खडे मसाले आणि हिंग छान असं उफलल्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेले जे मीडियम साईजचे कांदे आहेत ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत. कांदा बऱ्यापैकी परतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्टसुद्धा घालून घ्यायची आहे. तर आपण आलं लसणाची पेस्टसुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता ह्या सगळ्यांचा मस्तपैकी फ्लेवर मुरेपर्यंत आणि तसेच कांदा आपल्याला गुलाबीसर रंग येईपर्यंत छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. कांदा बऱ्यापैकी शिजल्यानंतर आपण जे 2 मीडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेत ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि कांदा आणि टोमॅटो छान असा मिळून येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. भाजी करताना आपण जेव्हा कांदा, टोमॅटो, लसूण हे सगळं एकदम व्यवस्थित मंद आचेवर छान असं मिळवून घेतो ना तेव्हा त्या भाजीची चवसुद्धा खूप छान अशी वाढते. तर या ठिकाणी आपल्याला कांद्याचा रंग गुलाबीसर होईपर्यंत आणि तसेच टोमॅटो तेलामध्ये विरघळेपर्यंत छान असं हे परतवून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो छान असे मिळून आले तर आपण यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे. हळदीचा वास मोडेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आणि आपण जे काजू गोळे, शिराळं आणि बटाटा जे घालून घेतलेलं आहे ते ह्या कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला मसाला अगोदरच घालायचा नाही. ह्याला एक छान वाफ आल्यानंतर आपल्याला यामध्ये मसाला घालून घ्यायचा आहे. अशी हळदीवरची एक वाफ काढली ना म्हणजे ज्याप्रमाणे आपण चिकन आणि मटनला एक वाफ काढतो त्यामुळे काय होतं आपली भाजी छान मिळून येते. त्यामुळे आपण याते हळद टाकल्यानंतर सगळी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आणि एक 5 मिनटं फक्त वाफेवर झाकण ठेवून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला सगळी भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर ती आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया.
आता भाजी येथे मिक्स करून झालेली आहे. आता आपण यावर 5 मिनटं वाफेवर झाकण ठेवून द्यायचं आहे. तर या ठिकाणी वाफेवर झाकण ठेवून 5 मिनटं झालेली आहेत. तुम्हाला या ठिकाणी थोडेफार बबल्स येताना दिसलेच असतील. आता आपण एकदा भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया आणि आपण ह्या काजू गोळ्याच्या आमटीमध्ये आपला स्पेशल आगरी मसाला घालून घेऊया. तर या ठिकाणी मी 2 चमचे एवढा स्पेशल आगरी मसाला घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या घरी जे तिखट असेल त्याप्रमाणे येथे तिखट घालू शकता. आता ही ओल्या काजू गोळ्याची आमटी आपल्याला मस्तपैकी अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर ती आपण व्यवस्थित अशी पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया, म्हणजे सगळा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल. तर या ठिकाणी आपली भाजी व्यवस्थित परतवून झालेली आहे. आता गॅसला एका बाजूला आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि हे गरम केलेले पाणी आपल्याला या काजू गोळ्याच्या आमटीमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे आमटी पातळ घट्ट करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पाणी घातले तर चालणार आहे. पुन्हा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल की आगरी मसाला घातल्यामुळे आपल्या आमटीचा रंग हा मस्तपैकी लाल भडक आलेला आहे. टेक्स्चरवरूनच खूप आमटी वाव अशी दिसते. आता यामध्ये गरम पाणी घातल्यानंतर पुन्हा आपल्याला 10 ते 12 मिनिटांसाठी यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण आपल्या आमटीला लागणाऱ्या वाटणाची तयारी करून घेऊया. तर यासाठी मी वाटण्यासाठी ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी, तसेच एक छोटा लांबडा कांदा कापून घेतलेला आहे, एक अर्धा इंच एवढं आलं घेतलेलं आहे, एक मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे. तर मी फ्राय पॅन घेतलं आहे आणि त्यामध्ये खोबरं घालून घेत आहे आणि छान असं खोबरं यामध्ये परतवून घेणार आहे. खोबरं छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर याऐवजी तुम्ही सुकं खोबरं जरी घेतलात तरी चालणार आहे. खोबऱ्याला लालसर रंग येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. तर खोबऱ्याला बऱ्यापैकी लालसर रंग आल्यानंतर आपल्याला मध्ये गॅप करून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जो चिरून घेतलेला कांदा आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला कांदा आणि खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्ही सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही. सबस्क्राईब केलं असेल तर ठीकच आहे आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे असेच साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला नेहमी बघायला भेटतील. आता बऱ्यापैकी कांद्याला आणि खोबऱ्याला छान असा गुलाबीसर रंग आलेला आहे. आता आपण घेतलेली कोथिंबीर आहे आणि तसंच मिरची हे फक्त 1 ते 2 मिनिटं ह्यावर परतवून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्सरमध्ये याचं बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे. आता तो मी मिक्सरमध्ये काढून घेतलेला आहे. आता याचं आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे. तेथे आपले बारीक असे वाटण तयार झालेले आहेत. आपलं वाटण होईपर्यंत आपल्या आमटीला छान असा उकळ आलेला आहे. तर आपण ही आमटी मस्त अशी ढवळून घेऊया. आमटी व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर आपण जे करून घेतलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर आपण करून घेतलेले वाटण आहे ते आमटीमध्ये घालूया. वाटण आमटीमध्ये घातल्यानंतर आपल्याला यामध्ये गरमच पाणी घालून घ्यायचं आहे. तर मिक्सर धुवून होईल एवढं मी यामध्ये गरमच पाणी घालून घेतलेलं आणि तसेच यामध्ये मी चवीपुरते मीठसुद्धा घालून घेतलेले आहे. तसेच अर्धा चमचा एवढा गरम मसालासुद्धा घालून घेतलेला आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला जर आमटी घट्ट पाहिजे तर त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे आणि जर आमटी पातळ हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये गरमच पाणी घालून घ्यायचं आहे. आमटी वाटण घातल्यानंतर व्यवस्थित अशी मिक्स करून झाल्यानंतर आमटीमध्ये वाटणाचा आणि मसाल्याचा वास मोडला पाहिजे यासाठी आपण यावर पहिले पुन्हा एकदा 5 मिनिटं झाकण ठेवून घेऊया. तर खरंच तुम्ही अशा प्रकारे जेव्हा आमटी कराल ना ती खूपच खमंग आणि चविष्ट अशी तयार होते. तर या ठिकाणी 5 मिनिटं झालेली आहे. यावरचं झाकण काढून घेऊया आणि आपण जी कापून घेतलेली कैरी आहे ती सुद्धा यामध्ये घालून घेऊया. आता एक कैरी घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं छान अशी वाफ येऊ दे, म्हणजे कैरी सुद्धा छान अशी शिजली जाईल. तर येथे 2 ते 3 मिनिटांनंतर छान असं आमटीला उकळ आलेलं आहे आणि खरंच खूपच छान असा सुगंध संपूर्ण घरभर सुटलेला आहे. तर या ठिकाणी आपण बघून घेऊया आपला बटाटा छान असा शिजला आहे की नाही. तर येथे आपला बटाटा सुद्धा खूप छान शिजलेला आहे. तर आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. खरंच मटण आणि चिकनपेक्षा खूपच छान अशी आमटी येथे आपली तयार झालेली आहे. संपूर्ण आमटी आपण कोथिंबीर घातल्यानंतर छान अशी ढवळून घेऊया आणि ढवळून झाल्यानंतर गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि 2 मिनिटं फक्त शेवटची आपल्याला गॅसवर ठेवायची आहे. तर इथे असे 2 मिनिटं ठेवल्यामुळे काय होतं, छान असा तेलाचा तवंग संपूर्ण आमटीला येतो. चला तर आपण आपली डिश मस्तपैकी सर्व करून घेऊया. तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा प्रकारे काजू गुळाची आमटी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.